माझ्या कमबॅकच्या व्हिडिओनंतर तुम्ही आजपर्यंत असं कमबॅक कोणाचं बघितलं नसेल. म्हणजे एक व्हिडिओ टाकायचा आणि आठवडाभर गायब, एक व्हिडिओ आठवडाभर गायब, असं कमबॅक कोणाचं असतं मला सांगा. असो, आमच्या दादाचं लग्न होतं म्हणून गावी गेले होते. हा गावी जाण्याच्या आधीचाच व्हिडिओ आहे. मी भांडी घासतानाच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पोहे केले होते तेव्हाचा, त्याचीसुद्धा रेसिपी दाखवेल. पोहे करताना पोहे आधीच भिजवायची गरज नाही. पहिल्यांदा आपलं सामान रेडी करायचं, म्हणजे कांदा वगैरे चिरून घ्यायचा आणि मग पोहे भिजवायला घ्यायचे. पोहे भिजवताना पुरणाच्या चाळणीमध्ये भिजवायचे किंवा दुसरी आपली चाळणी असते होलवाली, त्याच्यामध्ये भिजवले तरी चालेल. पण पातेल्यात वगैरे भिजवू नका. पोहे खूप जास्त भिजतात आणि ते हलवताना त्याचा चिखल होतो. म्हणजे चाळणीत भिजवलं की एक्स्ट्राचं पाणी निघतं. कढईमध्ये तेल घातलं, त्याच्यामध्ये जिरं, मोहरी, मिरची, उभा चिरलेला कांदा घालून मीठ घालून परतून घेतला. नंतर पातळ चिरलेला बटाटा घातला, तो सुद्धा छान परतून घेतला. बटाटा शिजला की त्याच्यामध्ये थोडीशी हळद घातली आणि आपण तळून घेतलेले शेंगदाणे जे पोह्यामध्येच मी काढून घेतले होते. मीठ मी कांद्यात थोडं आणि पोह्यात थोडं घातलं होतं आणि ते छान मिक्स करून घ्यायचं आणि पोहे नंतर याच्यामध्ये घालून ते सुद्धा चांगले मिक्स करून घ्यायचे. पोहे मिक्स झाले की वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि मस्त आपले बटाटा पोहे तयार आहेत. कांदा बटाटा पोहे. सगळे पोहे मिक्स करून झाल्यानंतर वरून पाण्याचा थोडासा शिंतोरा घालायचा आणि झाकण लावून गॅस बंद करून तसंच ठेवायचं. पोहे मऊसूत होतात. नंतर एक प्लेट घ्यायची, मस्त त्याच्यामध्ये पोहे काढून घ्यायचे, वरून खोबऱ्याचा किस घातला तरी चालेल आणि मस्त एन्जॉय करा. एक घास तुमच्यासाठी आणि पटापट सबस्क्राईब करून जावा बरं का.